हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बिर्याणीला देखील मागे सारेल असंच चिकनचा भात पाहणार आहोत. तर इथे मी तांदूळ घेतले आहेत, चिकन घेतले आहे, कोथिंबीर घेतली आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, मसाले घेतले आहेत. इथं मी मटण मसाला घेतला आहे, बिर्याणी मसाला घेतला आहे, बेडगी मिरची पावडर घेतली आणि हळद घेतली. 2 तेजपत्त्याची पाने घेतली आहेत, टोमॅटो घेतला आहे आणि कांदा घेतला आहे. तर मी कांदा उभा कट करून घेतला आहे, टोमॅटो लहान कट करून घेतले. तुम्हाला हवा असेल तर टोमॅटो देखील तुम्ही उभा कट केला तरीसुद्धा चालणार आहे. अगदी झटपट होणारा असा हा भात आहे. नक्कीच तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून पहा आणि आवडलं तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता मी भात कुकरमध्ये बनवणार आहे. तर मी गॅसवर कुकर ठेवला आहे. आता यामध्ये आपण 2 पळी तेल घालणार आहोत. भाताला तेल थोडं जास्त टाकलं की भात छान होतो. आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपण 2 तेजपत्त्याची पाने घालणार आहोत. तेजपत्त्याची पाने परतली की यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. आता हा सर्व कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे. फास्ट गॅस ठेवायचा आहे म्हणजे कांदा परतला जाईल. आपल्याला फार जास्त नाही परतवायचा आहे. 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता पाहू शकता आपला कांदा असा थोडासा कलर चेंज झाला आहे. आता यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत. तर इथं मी ही घरी अद्रक लसूणची पेस्ट बनवली ती घातली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही रेडीमेड घेतली तरीसुद्धा चालणार आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट देखील आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घेणार आहोत. माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. आता टोमॅटो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. टोमॅटो परतला की यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत. तर इथं मी बेडगी मिरची पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे, मटण मसाला घेतला आहे आणि बिर्याणी मसाला घेतला आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाले घातल्यानंतर आपण हे 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. आता मसाले आपण परतून घेतलेत. आता इथे मी चिकन घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले. आता ते देखील आपण यामध्ये घालून मसाल्यामध्ये चिकन देखील परतून घ्यायचे. 1-2 मिनिटभर मसाल्यामध्ये चिकन परतून घ्यायचे आपल्याला. यामध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा घालणार आहे मी परतताना. कोथिंबीर घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता 2 मिनिट मी आता परतून घेतले चिकन. आता यामध्ये आपण तांदूळ धुवून घेतलेत ते घालून घेणार आहोत. सर्व तांदूळ मी कुकरमध्ये घातले. आता आपल्याला हे मसाल्यांसोबत परतून घ्यायचे. 1-2 मिनिटभर आपल्याला तांदूळ देखील मसाल्यांसोबत परतून घ्यायचे. आता आपण तांदूळ देखील परतून घेतलेत. आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. तर इथे मी 2 ग्लास पाणी घालत आहे. तुम्ही किती तांदूळ घेतलेत त्यानुसार त्या अंदाजे तुम्ही पाणी घालून घ्या भातात. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. तुम्ही तांदूळ किती घेतले त्या अंदाजानुसार मीठ घालून घ्या. आता मीठ घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला बिर्याणी खायची इच्छा झाली आहे पण तेवढा वेळ नाही आहे तर खरंच अशा पद्धतीने भात बनवून बघा. खरंच खूप झटपट होतं आणि खूप छान होतो. आता यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत आणि सर्व मिक्स करून घेतले. इथे मी 2 चमचे साजूक तूप घालत आहे. तुमच्याकडे जर नसेल तर नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. पण असेल तर नक्कीच घाला, त्याने सुद्धा भाताला टेस्ट खूप छान येते. आता आपण
चं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची बिर्याणीला देखील मागे सारेल अशी चिकन भाताची रेसिपी? अगदी झटपट पद्धतीने मी तुम्हाला दाखवली. नक्कीच आवडली असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.